नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या डिवाइन वास्तू टिप्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आहे गुढीपाडवा, मराठी नवीन वर्षाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। आपण सकाळी विधिवत गुढी उभा केलेली आहे। काही ठिकाणी ही गुढी संध्याकाळी सूर्यास्तानंतर किंवा दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर उतरवली जाते, पण काही ठिकाणी गुढी संध्याकाळी जास्त उतरवली जाते। तर गुढी उभारली पण ती योग्य पद्धतीने उतरवली नाही तर वर्षभराचं भाग्य अर्धवट राहू शकतं। त्यामध्ये गुढीची साडी, साखरेच्या घाटी, लिंबाचा पाला, कलश याचं काय करायचं हे माहीत आहे का? हे माहिती मी तुम्हाला व्यवस्थितपणे सांगणार आहे, तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। तर गुढी उभी केलेली आहे, त्यामध्ये आपण कळक, नवीन वस्त्र, साखरेच्या गाठी, लिंबाचा पाला, कलश, पाट अशी सर्व साहित्य एकत्र करून आपण विधिवत गुढीपाडवा साजरा केलेला आहे। आणि संध्याकाळी ती गुढी कशी उतरवायची याची मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर गुढी कधी आणि कशी उतरवावी? गुढी संध्याकाळी सूर्यास्ताच्या आधी किंवा सूर्यास्ताच्या वेळेस उतरवावी। उतरवताना आधी नमस्कार करावा, हळदी कुंकू वाहून अगरबत्ती लावून आदराने उतरवावी। गुढी म्हणजे विजय, समृद्धी आणि भगवान श्रीरामाच्या आगमनाचं प्रतीक आहे, त्यामुळे ती साध्यापणाने उतरायची नाही तर विधीने उतरवायची आहे। त्यानंतर गुढीची साडी आणि किंवा गुढीला वापरलेलं वस्त्र त्याचं काय करायचं? गुढीवर बांधलेली साडी किंवा कापड खूप शुभ मानलं जातं, ते कधीही फेकून देऊ नये। तर ते आपण देवघरात ठेवू शकतो किंवा एखाद्या शुभ दिवशी आपण ते वापरू शकतो। काही जण तिजोरीत ठेवतात। या तिजोरीत ठेवण्याने लक्ष्मी स्थिर राहते। त्यानंतर गुढीची साडी जर वापरायची असेल तर ती पहिल्यांदा धुवायची आणि नंतर वापरायची। त्यानंतर साखरेच्या गाठी, त्याचं काय करायचं? या गाठी म्हणजे गोडवा आणि आनंदाचं प्रतीक असतं। त्या घरच्यांनी प्रसाद म्हणून खाव्यात, नातेवाईक, शेजारी आणि लहान मुलांना वाटाव्यात। या वाटण्यामागचा अर्थ म्हणजे आपल्या घरातला आनंद आणि समृद्धी आपण इतरांना पोचवणं असतं। त्यानंतर लिंबाचा पाला, कडुलिंबाचा पाला, याचं काय करायचं? हा पाला आरोग्य आणि शुद्धीचं प्रतीक आहे। थोडा पाला खावा, कडुलिंब आणि गूळ हे एकत्र करून खाल्लं जातं, हे परंपरा आहे। उरलेला पाला आपण घराच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवू शकतो किंवा झाडाखाली मातीत विसर्जित करू शकतो। हा पाला कधीही कचऱ्यात टाकून देऊ नका। त्यानंतर कलश, आपण गुढीच्या वर लावलेला कलश किंवा लोटा हा कसा काढायचा? त्याचं काय करायचं? तर त्यामध्ये गुढीवरील कलश हळूहळू आदराने काढावा, पुन्हा वापरासाठी ठेवावा आणि देवघरात जरी ठेवला तरी चालेल। त्यानंतर बांबू, काठी आणि इतर वस्तू, त्याचं काय करायचं? बांबू फेकून देऊ नका, तो घरात सुरक्षित ठेवा किंवा झाडाजवळ उभा करून ठेवा। निसर्गात परत देणं शुभ मानलं जातं। गुढी जोरात किंवा घाईत उतरू नका। वस्त्र, पाला, साखर कचऱ्यात टाकू नका। त्या दिवशी घरात भांडण टाळा, ही ऊर्जा सेट करणारी वेळ असते। त्यानंतर एक छोटासा उपाय म्हणजे गुढी उतरवल्यानंतर थोडी हळद आणि तांदूळ एकत्र करा, ते देवाजवळ ठेवून नंतर तिजोरीमध्ये ठेवा। यामुळे वर्षभर धन आणि सकारात्मक ऊर्जा टिकते। गुढी उभा करणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच ती योग्य पद्धतीने उतरवणं गरजेचं आहे, कारण इथूनच तुमच्या नवीन वर्षाची खरी सुरुवात होत असते। धन्यवाद।